नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये खूपच मोठा ट्विस्ट आपण बघणार आहोत. कारण पूर्णा आजीच्या कल्पनेमुळे सायलीच खरी तन्वी असल्याचा मोठा पुरावा सुभेदारांच्या हाती लागल्याने सगळ्या सुभेदारांना मात्र मोठा धक्का बसलेला आपण बघणार आहोत. तर साक्षीने मात्र तिची ओळख लपवण्यासाठी तिच्या चेहऱ्याची खूपच वाईट अवस्था केलेली आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे अश्विन आता सायलीला म्हणत असतो, वहिनी हे बघ, जोवर पूर्णा आजीची तब्येत ठीक होत नाही ना, तोवर आपल्याला तिची काळजी घ्यायची आणि मग आम्ही सगळेजण तुझ्या या कामात तुझी मदत करणार आहोत. कारण पूर्णा आजीसमोर तुला तन्वी असल्यासारखंच वागायचे. तेव्हा सायली म्हणू लागते चालेल. त्याच वेळेस लगेच आता कल्पना काकू म्हणू लागतात, सायली तुला जी मदत हवी असेल ना ती आम्ही करायला तयार आहोत, सांग फक्त आम्ही काय करायचंय. त्यावर लगेच प्रतिमा आत्या म्हणू लागतात, मला सायलीचं म्हणणं अगदी पटतंय. पूर्णा आजीची तब्येत जास्त महत्त्वाची आणि म्हणूनच तिला हवंय तसंच आपण वागलं पाहिजे. पण माझा सायलीवरती पूर्ण विश्वास आहे. ती लवकरात लवकर पूर्णा आजीला बरं करेल. पण माझ्या मनात एक गोष्ट सतावते. त्यावर लगेच आता अर्जुन म्हणू लागतो, कुठली प्रतिमा आत्या. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणू लागतात, आता आपण जिला तन्वी समजत होतो ती तर बबली लोखंडे निघाली. पण त्या रात्री ॲक्सिडेंट झाल्यानंतर आपल्या तन्वीचं काय झालं असेल. त्या रात्री ती कुठे गेली असेल आणि आत्ता ती कुठे असेल, असे प्रश्न माझ्या मनात उभी राहिलेत. त्यावर लगेच सायली मनाशीच म्हणू लागते, बरं झालं प्रतिमा आत्या, हा प्रश्न तुम्हीच सगळ्यांसमोर उभा केला. हा प्रश्न मलाही खूप सतावतोय. आता मात्र सगळ्यांनी खऱ्या तन्वीचा शोध घ्यायचं ठरवलेलं असतं. तर आता इकडे साक्षीने मात्र आता आपली ओळख लपवण्यासाठी आपल्या चेहऱ्याची वाईट अवस्था करायला सुरुवात केलेली असते. साक्षी मात्र आता आरशासमोर येते आणि आरशात आपल्या चेहऱ्याकडे बघतच म्हणू लागते, नाही नाही नाही, मी साक्षी शिकरेची समीरा शेखर झाले, पण तरीही माझा हाच चेहरा नाही नाही मला हा चेहरा नको आहे. लोक आवाज बदलतात, नाव बदलतात, पण मला माझा चेहरा बदलायचा आहे आणि त्यासाठी मी करणार, हे सगळं करणार, असे म्हणतात साक्षी चाकू हातात घेते आणि लगेच आपल्या चेहऱ्यावरती ओढू लागते. तर इकडे पूर्णा आजी खाली आलेले असतात. तेव्हा लगेच आता त्या तन्वीला म्हणू लागतात, तन्वी अगं मी लहानपणी तुझ्यासाठी एक अंगाई गायची, आता मी गाऊन दाखवते मग ती तुला पूर्ण करायची. चांदोबा चांदोबा भागलास का, ही अंगाई आता पूर्णा आजी गाऊ लागतात. आता मात्र ही अर्धवट अंगाई सायली पूर्ण करते. पण मात्र बालपणी जशी सायलीला ही अंगाई जमत नव्हती, ती चुकीची म्हणायची, त्याच पद्धतीने सायलीने इथे ती अंगाई गायलेली असते. आता सायलीची अंगाई ऐकून सगळ्या सुभेदारांना धक्का बसलेला असतो. तेव्हा पूर्णा आजी म्हणू लागते, सायली लहानपणी तुला या 2 ओळी कधीच जमल्या नाही आणि अजूनही तुला त्या जमत नाही खरंच तूच माझी तन्वी. आता मात्र लगेच सायली मनाशीच म्हणू लागते, पूर्णा आजींचं म्हणणं अगदी बरोबर आहे. जेव्हा आश्रमात मी ही अंगाई गायचे तेव्हा मला या 2 ओळी कधीच जमल्या नाही. याचा अर्थ नेमकं काय. सगळेजण आता सायलीकडे बघत असतात. कारण अगदी सगळ्यांना छोट्या तन्वीची आठवण झालेली असते. आता मात्र सायली हीच खरी तन्वी असल्याचा मोठा पुरावा सगळ्यांच्या हाती लागलाय. पण मात्र खऱ्या तन्वीचा शोध कसा होणार, पुढे काय काय होणार हे लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.